अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व सद्गुरू बंधू भगिनींनो, आपण वामनराज प्रकाशनच्या पुस्तकांचा अभ्यास करीत आहोत. वामनराज प्रकाशनची पुस्तकं ही प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी त्या कार्यकर्त्याकडे तुम्हाला मिळतात. सध्या आपण परमपूज्य श्री शांताराम कवडे उर्फ दादा लिखित साधना जिज्ञासा हे पुस्तक वाचन करत आहोत. यात साधकांचे जे काही प्रश्न आहेत त्यांना परमपूज्य दादाने उत्तर दिले आहेत. आजचा प्रश्न आहे, उपासना म्हणजे काय? उत्तर: सत्वगुणाची वाढ व्हावी आणि विक्षेपाची म्हणजे मनाची एकाग्रता न होणे म्हणजे विक्षेपाची निवृत्ती व्हावी, यासाठी ईश्वर स्मरण विषयक जे अंतर्बाह्य स्वरूपाचे कर्म केले जाते त्यालाच उपासना असे म्हणतात. प्रश्न: मौन शब्दाचा खरा अर्थ काय? उत्तर: ब्रह्म हे शब्दरहित, शब्दांच्या पलीकडले आहे आणि त्याची मायाही शब्दाने वर्णन करता येण्यासारखी नाही. म्हणून या दोघांच्याही बाबतीत शब्दच व्यर्थ आहे असा बुद्धीचा निश्चय होणे हेच खरे मौन आहे. आता तंत्र आणि मंत्रशास्त्र. प्रश्न: विद्या म्हणजे काय? उत्तर: मंत्रशास्त्रानुसार मंत्रांचे भिन्न भिन्न प्रकारे वर्गीकरण करण्यात येते. यामध्ये उपास्य लिंग भेदानुसार मंत्रांचे दोन वर्ग करण्यात येतात. जर पुरुष देवता उपास्य असेल तर त्या वर्णसमूहाला मंत्र म्हटले जाते. त्याचप्रमाणे स्त्री देवता उपास्य असल्यास त्या वर्णसमूहाला विद्या असे म्हणतात. मंत्रा पुंदेवता ज्ञेया विद्या स्त्री देवता स्मृता. म्हणून देवी विषयक असलेल्या सर्व मंत्रांनाच विद्या असे म्हटले जाते. उदाहरणार्थ, दशमहाविद्या, बगुलामुखी, तारा, भूमापती, काली इत्यादी देवी स्वरूपांच्या उपासनाविषयक विविध वर्णसमूहांनाच ती महाविद्या असे म्हटले जाते. प्रश्न: प्रणवनाद म्हणजे काय? त्यात प्रचा काय अर्थ आहे? तो कसा उच्चारावा? याच्या संबंधाने आणि त्याच्या वैशिष्ट्यांच्या संबंधी कृपया माहिती सांगावी. उत्तर: प्रणवनादात प्र वेगळा आणि नव वेगळा असे काही नसते. ते वेगळे आहेत असे कुठल्याही शास्त्राने सांगितलेले नाही. ज्याची बाह्यरीतीने नक्कल करता येत नाही किंवा जो प्रत्यक्ष मुळातल्या प्रमाणे उच्चारताही येत नाही असा जो अनाहत नाद असतो त्यालाच प्रणव म्हणतात. प्रणव म्हणजे प्राणांनाही व्यापून राहणारा. प्रथम हे लक्षात घ्यावे की प्रणव म्हणजे आपण मुखाने म्हणतो तो ओंकार नाही. प्रणव हा आघाताविना आतून सहज उत्पन्न होणारा नाद आहे, ब्रह्मनाद आहे. त्याचे वर्णनच करता येत नाही. तो कसा आहे तेही सांगता येत नाही. त्याचा उच्चारही करता येत नाही. आपली साधारण कल्पना असते की प्रणव म्हणजेच ओंकार आणि त्या ओमचा उच्चार आपण सहज करू शकतो. पण प्रणवोच्चारासंबंधीचे सारे वर्णन ओंकारासंबंधित असते. कारण ज्याचा उच्चार होऊ शकत नाही त्या प्रणवाचे उच्चार शास्त्र असू शकत नाही. हा भेद नीट लक्षात घ्यावा. ज्याला मूल प्रणव म्हणतात किंवा आदी प्रणव म्हणतात तो उच्चारांच्या पलीकडचा असतो, पण त्याचेच प्रतिकात्मक स्थूल रूप ओंकार हे आहे. म्हणून ओंकाराच्याच साहाय्याने अभ्यास करून प्रणवात जावे लागते. ओंकाराच्याही उच्चाराच्या 16 शास्त्रोक्त पद्धती आहेत आणि त्याच्या प्रत्येक पद्धतीचे 4 उपप्रकार आहेत.
म्हणजे ओंकार एकूण 64 प्रकारांनी उच्चारता येतो. ते सगळेच प्रकार नादयोगाच्या दीक्षेशी निगडित आहेत. या प्रणवाच्या उच्चाराचा जो सर्वात सूक्ष्म प्रकार तो म्हणजे आपल्या साधनेतला भ्रामरी नाद. म्हणून आपण आपल्या साधनेत प्रणवाचा नाद प्रत्यक्ष ऐकतच असतो. हळूहळू ही भ्रामरी साधना वाढली की आपली बाह्य भ्रामरी बंद पडून आतूनच तो प्रणव स्पष्टपणे ऐकू येऊ लागतो. म्हणूनच प्रणव ही ऐकण्याची व अनुभवण्याची गोष्ट आहे. ती बोलता येत नाही, तसेच तिचा उच्चारही करून दाखवता येत नाही. प्रश्न: कपाळाला गंध, कुंकू, भस्म, चंदन वगैरे लावण्याची परंपरा का आली? त्यामागे काही शास्त्रीय तांत्रिक कारणे आहेत काय? उत्तर: यामागे भरपूर तांत्रिक आणि शास्त्रीय कारणे आहेत. थोडक्यात सांगायचे झाले तर हा जो तिलक नावाचा भाग आहे तो मूलतः तंत्रांमधूनच आलेला आहे आणि सध्या तर तो भाग सर्वत्र वैदिक कर्मामध्येही प्रबल झालेला दिसतो. तंत्रशास्त्रांनी मारण प्रयोगात सुद्धा वेगवेगळे तिलक सांगितलेले आहेत. उत्तम काम्य कर्मामध्ये, शुभकर्मामध्ये देखील तिलक सांगितलेले आहेत. यामागचे कारण असे की आपण ज्या देवतेची उपासना करीत असतो त्या देवतेचे तेज ज्या रंगाचे असते त्याच रंगाचा आणि त्या देवतेला आवडणारी जी द्रव्ये असतात त्याच द्रव्यांचा तिलक साधकाने धारण करावा, असा एक अलिखित नियमच आहे. असा तिलक जर शास्त्रोक्त पद्धतीने धारण केला तर तो साधक त्या देवतेला अतिप्रिय होतो. उदाहरणार्थ श्री दत्त संप्रदायात किंवा शैव संप्रदायामध्ये भस्मधारण विधी सांगितलेला आहे. ते भस्म देखील एक प्रकारचे तिलकच आहे. हे भस्म धारण कशासाठी करायला हवे असाही प्रश्न मनात येऊ शकेल. पण एखाद्याला जर सूक्ष्म दृष्टी असेल तर त्याला लक्षात येईल की या भस्माला देखील एक शुभ्र रंगाचे तेज असते. भगवान शिवांचेही असे वर्णन शास्त्रांनी केलेले आहे की ते कर्पूर गौर रंगाचे आहेत, कापरासारख्या शुभ्र तेजाचे आहेत. त्यांचे तेज आणि भस्माचे तेज हे अगदी मिळते जुळते असते, म्हणून त्यांना भस्म अत्यंत प्रिय आहे. साधकाने जर भस्म धारण केले तर त्या भस्मामधले जे शुभ्र तेज असते ते साधकाच्या शरीराभोवती प्रकर्षाने दिसायला लागते. विशेषतः ज्या शरीरातल्या भागाला भस्म लावले असेल तेथे ते तेज अगदी उठू दिसू लागते. यात आणखी एक रहस्याचा भाग आहे. देवतांचे जे गण असतात त्या गणांनाही त्याच देवतांसारखे तेज असते. उदाहरणार्थ शिवगण. आपल्याला या सर्वच शिवगणांभोवती शिवांप्रमाणे शुभ्र तेज दिसेल. त्यांची ओळखच त्या तेजावरून होते. एखाद्याच्या चेहऱ्यावरून, वेशभूषेवरून तो कोणाचा गण आहे ते नीट कळत नाही, पण त्याच्या तेजावरून मात्र तो कोणाचा गण आहे ते सहजतेने कळते. व्यवहारातही जर एखादी कुरूप स्त्री असेल तर तिला मेकअप करून सुंदर दिसता येते. तसा हा तिलक धारण विधी परमार्थातला एक प्रकारचा मेकअपच आहे. एखाद्या उपासकाजवळ जर पुण्याईचे तेज नसेल तर ते त्याच्याजवळ तपानेच येईल, त्याच्या प्रखर उपासनेनेच येईल. पण जर त्याने ते तपाने मिळवलेले नसले आणि त्याला ते कृत्रिमपणे दाखवायचे मात्र असले तर त्याने मंत्रयुक्त विशिष्ट तिलक धारण करावा, म्हणजे ते कृत्रिम तेज दिसू लागेल. त्यामुळे देवतांचीही फसवणूक होते. मेकअप केलेल्या पण मुळात सुंदर नसलेल्या नट्या टीव्हीवर पाहून जशी लोकांची फसवणूक होते तशी अशा तिलक धारण करणाऱ्या साधकाकडे पाहून देवतांची फसवणूक होते. त्यांना असेच वाटते
की ज्या अर्थी त्याच्यापाशी हे विशिष्ट तेज दिसते आहे, त्या अर्थी हा त्या विशिष्ट देवतेचा चांगला प्रगत असा कृपा संपन्न उपासक आहे. मग त्या देवता आनंदाने त्याच्या सान्निध्यात येतात, त्याला सहाय्य व वरप्रदान करतात. म्हणूनच तिलक विधीचे एवढे महात्म्य वर्णिलेले आहे. आता हे झाले शिवतिलक व त्यांचे महात्म्य. तसेच तंत्रशास्त्रात अशुभ तिलक देखील आहेत. जर उपासकाला एखादे पिशाच वश करून घ्यायचे असेल आणि त्याने जर भस्म लावले तर ते पिशाच दूर पडेल, जवळ येणारच नाही, कारण त्या भस्मात शिवाचे तेज असते. शेंदूर लावला तरी पिशाच दूर पडेल, कारण त्यात मारुती रायाचे तेज म्हणजे गणपतीचे तेज असते. म्हणून तंत्रशास्त्रांनी सांगितले आहे की पिशाच सिद्धी करता उपासकांनी विशिष्ट विधीने एका कवटीत दिवा लावावा, त्याची काजळी धरावी आणि त्याचा तिलक धारण करावा. त्यामुळे पिशाच्यासारखे मलिन तेज उपासकाच्या भोवती निर्माण होते. मग पिशाच्यांना वाटते की हा आपल्याच कुळाचा आहे आणि त्यामुळे ती समोर प्रगटतात. अशा प्रकारे त्याही तिलकाचे अजब कार्य चालत असते. प्रश्न: संध्येच्या 24 नावांमध्ये प्रभू श्रीरामाचे नाव का नाही? उत्तर: संध्येची 24 नावे जर तुम्हाला पाठ असतील तर मला सांगा की ती नावे कोणाची आहेत? त्यात आलेली सगळी नावे भगवान महाविष्णूंची आहेत. त्यांच्या सहस्रनामावलीपैकीच ती निवडक नावे आहेत. त्यामुळे त्यांचे जेवढे म्हणून अवतार आहेत त्यांचीही तीच सगळी नावे समजली जातात. प्रभू श्रीरामचंद्रांची पद्मपुराणाच्या उत्तरखंडातील अध्याय 281 मधील श्लोक क्रमांक 30 ते 48 मधून येणारी श्री रामाष्टोत्तर सुतनाम स्तोत्रम ही, त्याचप्रमाणे श्रीराम सहस्रनाम स्तोत्र ही नामावली पाहिली तर त्यात देखील त्यांना याच नावांनी संबोधले आहे असे आढळले. याचा अर्थ असा की ही जशी भगवान महाविष्णूंची 24 नावे आहेत तशीच ती प्रभू श्रीरामचंद्रांची पण आहेतच. वैष्णवशास्त्रानुसार चतुर्व्यूह नावाची एक संकल्पना असते. श्री भगवत श्री भगवद्गीतेत जेव्हा अवतार घेतात त्यांचे जेव्हा पूर्णावतार होतात तेव्हा ते चतुर्व्यूहाच्या रूपानेच कार्याला येतात. वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध हा चतुर्व्यूह आहे. श्रीकृष्ण अवतारात भगवान वासुदेव श्रीकृष्ण झाले, संकर्षण बलराम झाले, तसेच प्रद्युम्न आणि अनिरुद्ध यांची नावे तीच होती. अशा प्रकारे ते 4 रूपात प्रगट झाले होते. प्रभू श्रीरामचंद्रांच्या अवताराच्या वेळी असा चतुर्व्यूह होता. त्यावेळी वासुदेव रामचंद्र झाले, संकर्षण लक्ष्मण झाले, तसेच प्रद्युम्न आणि अनिरुद्ध अनुक्रमे भरत आणि शत्रुघ्न झाले होते. या चतुर्व्यूहाचा उल्लेखही संध्येच्या 24 नावात आलेला आहे. म्हणजे पर्यायाने त्यात प्रभू श्रीरामचंद्र आणि त्यांच्या बंधूंचाही उल्लेख आलेला आहे. तसाच तो भगवान श्रीकृष्णांच्याही चतुर्व्यूहाचा उल्लेख आहे. हा झाला दुसरा भाग. आता मान्यवर पंडितांनी सांगितलेला याचा तिसरा भागही सांगतो. संध्येच्या 24 नावात त्रिविक्रम हे एक नाव आहे. ते प्रभू श्री रामचंद्राचेच विशेष संबोधन आहे. त्याच्या अष्टोत्तर सुतनाम स्तोत्रात त्रिविक्रम त्रिलोकात्मा पुण्यचरित्र कीर्तना असा उल्लेख येतो. जरी भगवान विष्णूंना किंवा भगवान श्रीकृष्णांना